कामगार संघटना एसटी कर्मचाऱ्यांना 2020 पासूनचा फरक मिळवून देणार का? केसीआर साहेबांनी लिहिलं की न्याय आहे आणि एसटीच्या परिपत्रकात दिलं की एसटी फायदा आला. आता भारतात कोणतीही एसटी फायदा देत नाही. सगळ्या संघटनांना एकत्र घेऊन कृती समिती स्थापन करून काम करणारी ही संघटना 2020 पासूनचा फरक जर एसटी कर्मचाऱ्यांना मिळवून दिली तर एसटी कर्मचाऱ्यांना थोडं बरं वाटेल की ही संघटना काही ना काहीतरी त्यांच्या कार्यकारिणीमध्ये मिळवून दिलेली आहे. कृती समितीच्या माध्यमातून व्हीसीएमडी साहेबांना पत्र लिहून त्यामध्ये या फरकाचा रक्कम देण्यात यावा असा उल्लेख करण्यात आलेला आहे, पण यावर व्हीसीएमडी साहेबांनी काहीच उत्तर दिलेलं नाही. व्हीसीएमडी साहेबांसोबत बैठक देखील झालेली आहे, पण एसटी कर्मचाऱ्यांच्या 2020 पासूनच्या फरकाबाबत काहीच अपडेट बाहेर आलेली नाही. खरं तर या संघटनेकडून आचारसंहितेपूर्वी हे सर्व आक्रमक भूमिका घेऊन करायला पाहिजे होतं, परंतु या सर्व संघटना त्यावेळी मात्र गप्प बसल्या. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 50% महागाई भत्ता करण्यात आला. एसटी महामंडळामध्ये असा नियम आहे की ज्यावेळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवण्यात येईल त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या तारखेपासून तो भत्ता लागू असेल अशा प्रकारचा नियम आहे. परंतु जानेवारी महिना जाऊन आज 10 महिने झाले तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांना तो महागाई भत्ता लागू करण्यात आलेला नाही. हे सर्व आर्थिक प्रलंबित प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांचे तसेच राहिलेले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटना असतात, पण या संघटना ऐनवेळी कुठे जाऊन बसतात हे कळत नाही. ज्यावेळी कोणत्या राजकीय पक्षाला एसटी कर्मचाऱ्यांचा वापर करून घ्यायचा असतो त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना आक्रमक केले जाते आणि त्यावेळी संप घडवून आणला जातो. परंतु एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न तसेच राहतात. हे फार एसटी कर्मचाऱ्यांचं दुर्दैव आहे. रोडवर देखील एसटी कर्मचाऱ्यांना खूप मोठ्या त्रासाला समोर जावे लागत आहे. कोणीही उठतंय आणि एसटी कर्मचाऱ्यांना मारतंय. या प्रश्नाविषयी देखील एसटी महामंडळातील संघटना आक्रमक होऊन त्याविषयी कठोर कायदा आणला पाहिजे, जेणेकरून एसटी कर्मचाऱ्यांवर हात उजारताना प्रवासी घाबरले पाहिजेत. हे सर्वच काम आहेत एसटी महामंडळातील संघटनांचे. संघटनांनी जर एसटी कर्मचाऱ्यांना 2020 पासूनचा फरक मिळवून दिला असता तर खरंच एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली असती. एका कर्मचाऱ्यांचा फरक कमीत कमी 2 ते 3 लाखापासून सुरुवात होतो, त्यामुळे त्यांना थोडासा आर्थिक लाभ झाला असता. एसटी कर्मचाऱ्यांसाठी फरक हा फार महत्वाचा आहे, कारण अत्यंत कमी पगारात ते कर्मचारी काम करत असतात. फरक जर दिला तर त्यांना तेवढीच आर्थिक मदत होईल. आता आचारसंहिता लागली, परंतु महामंडळ त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. आताच पेपरला बातमी आलेली होती की एसटी कर्मचाऱ्यांना फक्त 6,000 रुपये बोनस जाहीर करण्यात येत आहे. खरंच हे दुर्दैवच म्हणावं लागेल या कर्मचाऱ्यांचं. राज्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान 19,000च्या पुढे बोनस देण्यात येत आहे, परंतु एसटी कर्मचाऱ्यांना मात्र 6,000 रुपये बोनस देण्यात येत आहे. खरं तर या संघटनावाल्यांची मागणी चुकलेली होती. कायद्यामध्ये बोनसचा एक नियम देखील आहे. त्या नियमानुसार जर बोनस मागितला असता तर प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांचा एक पगार बोनस म्हणून मिळाला असता. तरी देखील आणखीही एसटी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झालेला नाही. आणखी बरेच प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आहेत. त्यामुळे सर्व संघटनांनी आता त्यांचे हेवे दावे बाजूला सारून एकत्र येऊन फरकाची रक्कम तसेच कर्मचाऱ्यांचे सर्व आर्थिक प्रश्न सोडवले पाहिजेत. एसटी कर्मचारी म्हणत आहेत की कामगार संघटनेचा इतिहास बघितला तर हे एसटी कर्मचाऱ्यांचे वाटोळं करणारी एकमेव मान्यता प्राप्त संघटना आहे. कामगार संघटनेने विचार करावा की त्यांच्यावरील असे शब्द काढून टाकायचे असतील तर एसटी कर्मचाऱ्यांचे जेवढे काही आर्थिक प्रलंबित राहिलेले प्रश्न आहेत ते सर्व सोडवणूक करून द्यावे. इथून पुढच्या काळात तरी एसटी कर्मचाऱ्यांचा वापर करू नये. तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांचं भलं करा. नेहमीच कर्मचारी तुमच्या पाठीशी उभे राहतील. कर्मचाऱ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.